सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागलेली आहे। या आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झालंय। याची एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। परदेशी जाणारा माल आणि गोडाऊन जळून खाक झालेला आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सांगलीतली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। सांगलीमध्ये खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागलेली, त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहताय। अगदी आगीचे लोट या ठिकाणी आपल्याला दिसतायत। भीषण अशी आग लागलेली आहे, अग्नितांडव होत आहे। खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागली आहे, ज्यात मोठं नुकसान झालेलं आहे, कोट्यवधींचं नुकसान झालेलं कळतंय। आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या आपण पाहतोय की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज समोर येतोय, मात्र मुख्य कारण समोर नाहीये। विजय पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विजय, काय सांगाल, नेमकं काय कारण आहे आग लागण्याचं आणि कशी कारवाई सध्या सुरू आहे? क्षमता लागली अद्याप कळू शकलं नाही, मात्र प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे तो मात्र शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी ही आग लागल्याचं समजतंय। पहाटेच्या 6च्या सुमारास ही आग लागली होती आणि बरेच गोडाऊन त्या ठिकाणी आहेत, फूड्स अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यामुळे। मात्र या आगीचं रौद्ररूप इतकं होतं की आसपासच्या परिसरामध्ये ही आग पसरलेलं दिसत होतं। त्याचे धुळ्याचे लाटे परिसरात गेले होते। अग्निशमनच्या 5 ते 7 गाड्या येऊन ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आले आहे। अच्छा, धन्यवाद। या आगीमध्ये कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे। अच्छा, धन्यवाद विजय। सविस्तर अपडेट आपण दिली। आपण पाहतोय अग्निशमन दलाच्या 5 ते 7 गाड्या या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्यांच्याकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश सुरू आहे। प्रयत्न सुरू आहेत। नेमकं याचं कारण काय हे समोर आलेलं नाहीये। तपास याबद्दलचा केला जाणार आहे।